बेसिकली आर्किटेक्चर आणि वास्तू ह्या गोष्टी वेगळ्या नाहीच आहेत. ह्या एकत्रच गोष्टी आहेत. कारण पूर्वीपासून आपलं जे शास्त्र सांगतं की आपण जे आर्किटेक्चर काय आहे की आपण घर कसं बांधावं याचं साधं सांगितले गेलेले ठोकताळे आहेत. मग ते वास्तूनुसार पृथ्वीच्या आपल्या ज्या एनर्जीज आहेत त्याच्याबरोबर काम करून आपल्याला एक व्यवस्थित घर कसं बांधता येईल ज्याच्यामुळे एक एनर्जी लेवल चांगली राहील, त्या घरात राहणाऱ्या लोकांची जी भरभराट होणार आहे ती त्या वास्तूमुळे झाली पाहिजे. त्याच्यामुळे आर्किटेक्चर आणि वास्तू या दोन्ही गोष्टी एकच आहेत. वास्तू हे सायन्स का म्हणते मी की हे सगळं आपल्या अर्थच्या मॅग्नेटिक फील्डवर बेस आहे. मग जसा आपला मॅग्नेटिक फील्ड टिल्टेड आहे टुवर्ड्स नॉर्थ ईस्ट तसाच तो उतार पाहिजे, तेव्हाच ती एनर्जी तुम्हाला बेनिफिशियल असणार आहे. जर आपण वास्तूमध्ये विचार केला तर वास्तूमध्ये आयडियली सगळ्यात चांगला प्लॉट हा चौकोनी किंवा चौरस ज्याच्या पूर्ण चारही दिशा 90 अंशामध्ये आहेत असा प्लॉट हा आयडियल मानला जातो. ज्याला ट्रायंगल आहेत, 3 अँगल्स आहेत, 5 अँगल्स आहेत, ओके, किंवा जो हेक्झागॉनल आहे, डायमंड शेपचा जो आहे प्लॉट, असे प्लॉट शक्यतो घेऊ नका. ज्याला 4 पेक्षा 5 पेक्षा जास्त अँगल्स आहेत, ओके, अशा प्लॉटची एनर्जी खूप वीक होते. मग जेव्हा ही वीक एनर्जी आहे ना तर ही तुम्हाला तिथे काहीच ॲक्टिव्हिटी करून देणार नाही. ती बेसिकली आपण जर नॉर्थला बघितलं तर नॉर्थ म्हणजे आपली उत्तर दिशा, दक्षिण दिशा आणि नॉर्थ, ह्या तीनही डायरेक्शनला एक गोष्ट कधीच नसावी, ते म्हणजे हेवी कन्स्ट्रक्शन, डोंगर म्हणजे जी माउंटन रेंज आपण म्हणतो ती नसायला पाहिजे. ओके, या 2 गोष्टी मेजर. दक्षिणमुखी जमीन असेल तर ती अशुभ मानली जाते आपल्या कल्चरमध्ये. तर हे खरं आहे का, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्यांनी ओन करतात ती लोकांनी काय केलं पाहिजे? सी बेसिकली स्मशानभूमीच्या आजूबाजूचे प्लॉट आहेत किंवा जवळपासचे हे किती दूर असले पाहिजे, किंवा स्मशानभूमी काय प्ले करते रोल या लँडमध्ये? ओके, आता ह्याच्यात रोल काय प्ले करतो की जेव्हा स्मशानभूमीच्या आजूबाजूला फार निगेटिव्ह एनर्जी असते, ओके, तर ती निगेटिव्ह एनर्जी डेफिनेटली तुम्हाला इम्पॅक्ट करणारच आहे. त्याच्यामुळे त्या जागा आपण घ्यायच्याच नाही. स्मशानभूमीच्या किंवा मंदिराच्या आजूबाजूला सुद्धा जी घरं असतात ना तिथे कॉन्स्टंट आपल्याला जर बघितलं ना तर हेल्थ इश्यूज, मेंटल हेल्थ इश्यूज असू शकतात, फिजिकल हेल्थ इश्यूज असू शकतात. हे इश्यूज आणि त्याच्यामुळे या हेल्थ इश्यूजमुळे फायनान्शियल जी पोझिशन असते घरच्या कर्त्याची ती डाऊन होते. ज्या क्षणी ती जागा तुमच्या नावावर येते, ओनरशिप ट्रान्सफर होते, ती जागा तुम्हाला इफेक्ट देणार आहे. सो प्लीज बी व्हेरी केअरफुल. जोपर्यंत तुम्ही ती प्लॉट करून दुसऱ्याला विकत नाही आहे, लोक म्हणतात मॅम आमची इथे फसलो, आम्ही तिथे फसलो, ही जागा अडकली, ती जागा कशामुळे अडकली, थोडंसं स्टडी करा, बॅकग्राऊंड चेक करा. त्यामुळे कुठे आपण लोभ धरायचा आणि कुठे सोडायचा आहे ते